Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed the 5 major drugs from the pharmaceutical aid category. Okay, now we will continue this chapter with the next new drugs which acts as a pharmaceutical aid is lanolin. So this lanolin, which is also known as hydrous wool fat. Okay, so this is the image that shows the lanolin. So this is the lanolin which is having a different consistency. Okay, so this lanolin which having a synonym lanolin, adapts lani and hydrous wool fat. Okay, so this lanolin which having a 3 synonym lanolin, adapts lani and hydrous wool fat. Okay, biological source for this hydrous wool fat, that is lanolin, is hydrous wool fat is a purified fat like substance obtained from the wool of the sheep Ovis aries belonging to family Bovidae. Okay, so this hydrous wool fat, it is nothing but the fat like substance. Okay, so lanolin, it is nothing but the fat like substance. So this fat like substance is obtained from the wool of, okay, so वूल जे आहे शिपचं, कोणत्या शिपचं, ओविस एरिस ह्या शिप स्पेसीचं जे वूल आहे त्याच्यापासून फॅट लाईक सबस्टन्स ऑब्टेन केलं जातं, त्याला लॅनोलिन और हायड्रस वूल फॅट असं म्हटलं जातं. ओके, मग याची फॅमिली काय आहे, बोविडी इट इज अन फॅमिली. ओके, सो बायोलॉजिकल सोर्समध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, हायड्रस वूल फॅट इज अ प्युरिफाईड फॅट लाईक सबस्टन्स ऑब्टेन फ्रॉम द वूल ऑफ शिप Ovis aries belonging to family Bovidae. Okay, and it contains not less than 20% and not more than 30% of water. Okay, सो इथे फार्माकोपियल वॉटर लिमिट मेन्शन केलेलं आहे. 20% कमी असतं कामा नये आणि 30% जास्त असतं कामा नये. ओके, सो दिस इज द सिनोनिम अँड बायोलॉजिकल सोर्स फॉर दिस लॅनोलिन. ओके, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. So commercially lanolin is manufactured in Australia, USA and to some extent in India. Okay, so 3 कंट्रीमध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं होतं. कमर्शियली इट इज मॅन्युफॅक्चर्ड इन टू द Australia, USA and in some extent into the India country. Okay, so these are the geographical distribution. If we see the method of preparation for this hydrous wool fat, that is lanolin. So कसं हे lanolin जे आहे फॅट आहे, ओके, हायड्रस वूल फॅट आहे, ते कसं प्रिपेअर केलं जातं, तर रॉ वूल कंटेन्स अबाउट 31% ऑफ वूल फायबर्स. ओके, मग शिपपासून जे आपल्याला लोकर मिळतं, वूल मिळतं. ओके, सो दॅट रॉ वूल विच कंटेन्स 31% ऑफ वूल फायबर्स. त्याच्यामध्ये वूलचे जे फायबर्स आहेत, आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं आहे, फायबर्समध्ये सिल्क, वूल, कॉटन लाईक. सो जे वूलचे फायबर्स आहेत ते 31% एवढ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये वूल फायबर प्रेझेंट असतात. ओके, रॉ वूलमध्ये 31% एवढे वूल फायबर प्रेझेंट असतात. ओके, then sunt or the wool sweat, chemically potassium salty of the fatty acid and about 32% of earthy matter and 25% of wool grease, that is crude lanolin. ओके, मग आपण जर एका शिपपासून वूल सेपरेट केलं, ओके, त्याच्या अंगावर इथे तुम्हाला जी इमेजमध्ये दिसते ती शिप आहे. ओके, सो तिच्या अंगावर हे जे त्याचे हेअर्स लाईक ग्रोथ आहे त्याला वूल असं म्हटलं जातं. ओके, तर शिपपासून जर आपण हे रॉ वूल कलेक्ट केलं तर त्या रॉ वूलमध्ये काय काय असतं, 31% फायबर्स असतात, वूलचे फायबर्स. ओके, त्याच्यानंतर सम क्वांटिटी वूल स्वेट असतं. ओके, मीन्स त्या जे शिप आहेत त्यांना घाम जो आलेला आहे, वूल स्वेट किंवा त्याला सुंट असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे केमिकली काय असतं, स्वेट म्हणजे काय असतं, तर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. ओके, सो सम क्वांटिटीमध्ये वूल स्वेट प्रेझेंट असतं, 32%मध्ये अर्धी मॅटर प्रेझेंट असतं. ओके, आणि 25% एवढ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्या रॉ वूलमध्ये वूल ग्रीस किंवा त्याला आपण क्रूड लॅनोलिन असं म्हणू शकतो. ओके, मग एका शिपच्या रॉ वूलमध्ये 25% एवढं रॉ म्हणजे क्रूड असं लॅनोलिनची क्वांटिटी प्रेझेंट असते. ओके, सो क्रूड लॅनोलिन इज सेपरेटेड बाय वॉशिंग विथ सल्फ्युरिक ॲसिड. ओके, मग हे जे लॅनोलिन प्रेझेंट असतं त्या वूलमध्ये, रॉ वूलमध्ये, त्याच्यातून ते लॅनोलिन सेपरेट कसं केलं जातं, तर काय केलं जातं, हे जे वूल आहे ते काय केलं जातं, सल्फ्युरिक ॲसिड किंवा सुटेबल ऑर्गॅनिक सॉल्वंट यूज केलं जातं किंवा सोप सोल्युशन यूज केलं जातं आणि त्याच्यामध्ये ते वूल जे आहे ते वॉश केलं जातं. ओके, आणि मग त्या लिक्विडमध्ये जे फॅट आहे ते काय होणार आहे,
सोल्युबलाइज होणार आहे, वॉश आउट होणार आहे त्या हेअर्समधून. ओके, आणि इट इज फर्दर प्युरिफाईड अँड ब्लीच. मग ते कलेक्ट केलं जातं आणि त्याचं प्युरिफिकेशन आणि ब्लिचिंग प्रोसेस केली जाते. ओके, सो द प्रोडक्ट इज नोन ॲज अनहायड्रस लॅनोलिन ऑर वूल फॅट. ओके, सो ह्या सगळ्या प्रोसेसनंतर जे आपल्याला फॅट मिळणार आहे त्याला अनहायड्रस लॅनोलिन किंवा वूल फॅट असं म्हटलं जातं. ओके, सो द हायड्रस वूल फॅट इज प्रोड्यूस्ड बाय इंटिमेटली मिक्सिंग वूल फॅट विथ 30% ऑफ वॉटर. ओके, मग आपण जे यूज करतो लॅनोलिन ते काय आहे तर हायड्रस वूल फॅट आहे. ओके, सो हायड्रस वूल फॅट आहे म्हणून त्याला काय केलं जातं, हे जे अनहायड्रस फॉर्ममधलं जे वूल फॅट आहे त्याला काय केलं जातं 30% वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशनसोबत मिक्स केलं जातं आणि मग हायड्रस वूल फॅट जे आहे ते प्रिपेअर केलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर दिस लॅनोलिन. ओके, कसं केलं जातं, शीपपासून त्याचं वूल जे आहे ते कलेक्ट केलं जातं. ओके, आणि त्या वूलमध्ये टोटल 25% एवढं वूल ग्रीस किंवा त्याला आपण क्रूड लॅनोलिन प्रेझेंट असतं. मग ते सल्फ्युरिक ॲसिडमध्ये किंवा एखादा ऑर्गॅनिक सॉल्वंट यूज करून किंवा सोप सोल्युशन यूज करून ते फायबर जे आहे ते काय केलं जातं वॉश आउट केलं जातं. ओके, वॉश केल्यामुळे काय होतं, त्या फायबर्समध्ये जे क्रूड लॅनोलिन प्रेझेंट आहे ते त्या सोल्युशनमध्ये येतं. ओके, मग त्या सोल्युशनमधून काय केलं जातं ते सेपरेट आउट केलं जातं, त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं, ब्लिचिंग केलं जातं आणि त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये, त्याच्यानंतर आपल्याला जे फायनल प्रॉडक्ट मिळणार आहे तो असतो अनहायड्रस वूल फॅट किंवा लॅनोलिन. ओके, मग हे जे लॅनोलिन आपल्याला मिळतं ते अनहायड्रस फॉर्ममध्ये असतं. ओके, अनहायड्रस मीन्स फ्री ऑफ वॉटर, त्याच्यामध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट नसतं. ओके, बट वी रिक्वायर्ड दिस लॅनोलिन इन टू द हायड्रस फॉर्म. ओके, सो त्याच्यामुळे काय केलं जातं 30% वॉटरसोबत त्याला मिक्स केलं जातं आणि मग त्या अनहायड्रस लॅनोलिनपासून हायड्रस लॅनोलिन दॅट इज हायड्रस वूल फॅट जे आहे ते प्रिपेअर केलं जातं. ओके, सो दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर द लॅनोलिन. नेक्स्ट पार्ट इज दॅट डिस्क्रिप्शन, दॅट इज ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स. जर आपण कलर बघितला त्या वूल फॅटचा तर व्हाईटिश येलो असा कलर आहे. ओडर फेंट अँड कॅरेक्टरिस्टिक्स, टेस्ट इज ब्लँड. ओके, आणि सोल्युबिलिटी आपण बघितली तर इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन क्लोरोफॉर्म, सॉल्वंट इथर विथ सेपरेशन ऑफ वॉटर. ओके, सो हायड्रस वूल फॅटमध्ये आपण बघितलेलं आहे फॅट वूल फॅट म्हणजे लॅनोलिन आणि वॉटरसुद्धा असतं. मग जेव्हा आपण हे मिक्स करणार किंवा सोल्युबिलिटी जेव्हा चेक करतो आपण त्याची सॉल्वंट इथर क्लोरोफॉर्म ह्याच्यामध्ये ते सोल्युबल आहे. ओके, मग सोल्युबल होताना ते काय करणार आहे त्याच्यामध्ये जे वॉटरची क्वांटिटी आहे ती ते सेपरेट आउट करतात. ओके, वॉटरमध्ये हे लॅनोलिन फॅट जे आहे ते इनसोल्युबल आहे. ओके, सो दिस इज द सोल्युबिलिटी फीचर्स. आपण जर वूल फॅटचे जे एक्स्ट्रा फीचर्स बघितले तर इट इज फाउंड इन द फॉर्म ऑफ ऑइंटमेंट लाईक मास ऑन हिटिंग विथ वॉटर बाथ इट सेपरेट्स इंटू 2 लेअर. ओके, सो वॉटर बाथमध्ये जर आपण ह्याला हिट केलं तर आपल्याला फॅटची एक लेअर मिळणार आहे आणि वॉटरची एक लेअर मिळणार आहे. ओके, हीट केल्यानंतर त्याचे 2 लेअर्स आपल्याला मिळतात, एक वॉटर लेअर असते आणि एक फॅट लेअर आहे. ओके, आणि ह्याची जी फिजिकल कन्सिस्टन्सी आहे ती कशी आहे, सेमी सॉलिड ऑइंटमेंट लाईक ग्रीसी असं त्याचं कन्सिस्टन्सी असते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द description, extra feature and solubility of this lanolin fat. Okay, so if you see the standards, pharmacopoeial standards for this lanolin that include melting point ranges in between 34 to 40 degree centigrade. Acid value of this lanolin is not more than 1. Okay, iodine value ranges in between 18 to 32. Saponification value ranges in between the 92 to 105 and H value which is not more than 0.15%. Okay, so these are the certain pharmacopoeial standard associated with this lanolin. Okay, the next major part is chemical constituents. So which chemical constituents present into this lanolin? So the hydrous wool fat contains esters of cholesterol. So esters of cholesterol means cholesterol, it is a major fatty constituent present into this lanolin fat. Okay, so this hydrous wool fat which contains esters of cholesterol, isocholesterol with carnoic, oleic, myristic, palmitic, lanoseric, lanopalmatic acid. Okay, so इथे काय आहे लॅनोलिन ह्याच्यामध्ये इस्टर्स ऑफ कोलेस्ट्रॉल प्रेझेंट असतं आणि आयसोकोलेस्ट्रॉल प्रेझेंट असतं. सो दिस आयसोकोलेस्ट्रॉल प्रेझेंट्स विथ कार्नोबिक, ओलिक,
मायरिस्टिक, पल्मेटिक, लॅनोसेरिक, लॅनोपल्मेटिक ॲसिड. ओके, सो याच्यासोबत कॉन्जुगेट फॉर्ममध्ये आयसोकोलेस्ट्रॉल प्रेझेंट असतं. ओके, इट ऑल्सो कंटेन्स 50% ऑफ वॉटर. सो केमिकल कॉन्स्टिट्युएंटमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? इस्टर्स ऑफ कोलेस्ट्रॉल, आयसोकोलेस्ट्रॉल्स विथ कार्नोबिक, पल्मेटिक, मायरिस्टिक, ओलिक अँड लॅनोसेरिक ॲसिड अँड लॅनोपल्मेटिक ॲसिड and also 50% of water. Okay, so these are the chemical constituents. Okay, so major active chemical constituent for this lanolin is cholesterol. So this is the structure of cholesterol. If we see the number of carbon atom, total 27 carbons present into this structure of cholesterol. Okay, so this is the general structure for this cholesterol atom. Okay, then next is identification test for this lanolin. Okay, so as lanolin contains major active constituent is cholesterol, so this test is used for the detection of कोलेस्ट्रॉल. ओके, सो कोलेस्ट्रॉल असल्यामुळे ही टेस्ट पॉझिटिव्ह शो करतं आणि त्याच्यामुळे लॅनोलिनच्या आयडेंटिफिकेशनसाठी ही टेस्ट जी आहे ती यूज केली जाते. ओके, सो टेस्टचं सेकंड नेम आहे साल्कोस्क्वी टेस्ट, विच इज द टेस्ट फॉर कोलेस्ट्रॉल. ओके, टेस्ट काय आहे बघूया आपण. डिझॉल्व 0.5 ग्रॅम ऑफ वूल फॅट इन क्लोरोफॉर्म. ओके, सो टेस्ट ट्यूबमध्ये क्लोरोफॉर्म घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 0.5 ग्रॅम एवढा हायड्रस वूल फॅट डिझॉल्व करून घ्यायचं आहे. ओके, देन टू इट ॲड 1 ml ऑफ ॲसिटिक अनहायड्राईड. त्याच्यानंतर या सोल्युशनमध्ये 1 ml एवढं ॲसिटिक अनहायड्राईड ॲड करायचं आहे. ओके, देन 2 ड्रॉप्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. ॲसिडिक अनहायड्राईड ॲड केल्यानंतर 2 ड्रॉप्स सल्फ्युरिक ॲसिडचे ॲड करायचे आहेत. ओके, हे कंटेंट ॲड केल्यानंतर अ डीप ग्रीन कलर इज प्रोड्यूस इंडिकेटिंग द प्रेझन्स ऑफ कोलेस्ट्रॉल. ओके, सो सल्फ्युरिक ॲसिडची जी लेअर आहे, अप्पर लेयर्स दॅट टर्न्स रेड अँड द सल्फ्युरिक ॲसिड लेअर शोज द येलो कलर विथ द ग्रीन फ्लुरोसन्स. ओके, मग सल्फ्युरिक ॲसिडची जी लेअर आहे त्याला ग्रीन कलरचे ग्रीनिश येलो कलरचे फ्लुरोसन्स दिसतात. ओके, सो दिस इज द आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर कोलेस्ट्रॉल, दॅट इज साल्कोस्वी टेस्ट. ओके, सो टेस्टमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे? टेस्ट ट्यूबमध्ये क्लोरोफॉर्म घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 0.5 ग्रॅम अनहायड्रस वूल फॅट घ्यायचं आहे, हायड्रस वूल फॅट घ्यायचा आहे, दॅट इज लॅनोलिन. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 ml ॲसिटिक अनहायड्राईड ॲड करायचं आहे आणि त्या सोल्युशनमध्ये 2 ड्रॉप्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड ॲड करायचे आहे. ओके, हे कंटेंट मिक्स केल्यानंतर आपल्याला त्या टेस्ट ट्यूबमध्ये ग्रीन कलर प्रोड्यूस होतो, दॅट इंडिकेट्स दॅट सॅम्पल कंटेन्स द कोलेस्ट्रॉल. ओके, अँड फ्रॉम दिस वी कॅन इझिली आयडेंटिफाय द गिवन wool fat is the hydrous wool fat, that is lanolin. Okay, then next is uses. So काय काय uses आहेत लॅनोलिनचे? The lanolin is mainly used as a water absorbable ointment base. Okay, so this lanolin which is mainly used as an ointment basis. Which type of ointment basis? That includes the water absorbable ointment basis. Okay, and it is very common ingredient and base for the several water soluble creams, cosmetic preparations, and it may be also allergic. Okay, so हे जे लॅनोलिन आहे ते वॉटर ॲब्झॉर्बेबल जे ऑइंटमेंट बेसेस आहेत, सो त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्रिपेअर केलं जातं. ओके, त्याच्यानंतर इट इज व्हेरी कॉमन इन्ग्रेडियंट अँड बेस फॉर द सेवरल वॉटर सोल्युबल क्रीम्स अँड कॉस्मेटिक प्रिपरेशन्स. ओके, मग वॉटर सोल्युबल जे कॉस्मेटिक प्रिपरेशन्स आहेत, क्रीम्स आहेत, त्याच्यामध्ये हे जे लॅनोलिन आहे ते यूज केलं जातं. ओके, सो ड्यू टू इट पॉझेस द इमोलियंट प्रॉपर्टी, so that's why this used into the creams, ointment and other several cosmetic preparations. Okay, so it produces the emollient effect on the skin, that is it produces the soothing effect on the skin. Okay, so these are the uses for this lanolin. Okay, so here it is. In this lecture we have completed the first drug under the pharmaceutical aid is hydrous wool fat. Okay, so synonym, biological source, geographical distribution, method of preparation, description, extra features, solubility, standards, chemical constituents, chemical test and uses. Okay, then we will proceed for the next drug. So next drug is yellow beeswax. Okay, so this yellow beeswax, it is nothing but the waxy substance which is obtained from the bees. Okay, सो हे हनीकोम जे आहे बीजचं म्हणजे मधमाशांचं जे पोळा आहे त्याच्यापासून हे येलो बीज वॅक्स आहे ते ऑब्टेन केलं जातं. ओके,
So synonym for this yellow beeswax is beeswax and second synonym is Ceraflava. Okay, so दोन synonym आहेत beeswax and Ceraflava. Okay, biological source for this yellow beeswax is a purified wax and obtained from the honeycomb of the bees Apis dorsata, Apis mellifica and other species of apis belonging to family Apidae. Okay, मग हे जे बीज वॅक्स आहे ते कशापासून ऑब्टेन केलं जातं, तर इट इज अँड प्युरिफाईड वॅक्स. ओके, प्युरिफाईड वॅक्स आहे विच इज ऑब्टेन फ्रॉम द हनीकोम. ओके, मधमाशांचं जे घर आहे, पोळं आहे, त्याच्यापासून हे प्युरिफाईड वॅक्स जे आहे ते ऑब्टेन केलं जातं, त्याला आपण बीज वॅक्स म्हणतो. ओके, मग कोणत्या मधमाशांच्या पोळ्यांपासून हे येलो बीज वॅक्स प्रिपेअर केलं जातं, तर ॲपिस डोर्साटा, ॲपिस मेलिफिका अँड अदर स्पेसीज ऑफ ॲपीज. ओके, मग ह्या ज्या मधमाशांच्या डिफरंट स्पेसीज आहेत, ॲपीज डोर्साटा, ॲपीज मेलिफिका अँड अदर स्पेसीज ऑफ ॲपीज, ह्या मधमाशांपासून काय केलं जातं, त्याच्या हनीकोमपासून येलो बीज वॅक्स आहे ते ऑब्टेन केलं जातं. ओके, सो फॅमिली काय आहे येलो बीज वॅक्सची, ॲपिडी. ओके, सो दिस इज द सिनोनिम अँड बायोलॉजिकल सोर्स फॉर दिस येलो बीज वॅक्स. ओके, सिनोनिम आहे बीज वॅक्स and second synonym is Ceraflava and biological source is yellow beeswax is a purified wax and obtained from the honeycomb of the bees Apis dorsata, Apis mellifica and other species of apis belonging to family Apidae. Okay, then next is geographical distribution. Okay, so these processed and commercially prepared in France, Italy, West Africa, Jamaica and in India. Okay, so these are the several countries in which this yellow beeswax is get manufactured on the commercial scale, that include France, Italy, West Africa, Jamaica and in India. Okay, next is प्रोसेसिंग अँड मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर मार्केट. ओके, मग त्याच्यानंतर आपण आता मेथड ऑफ प्रिपरेशन बघणार आहोत की हनीकोमपासून हे येलो बीज वॅक्स आहे ते कसं प्रिपेअर केलं जातं. ओके, सो द कोम अँड कॅपिंग ऑफ द हनीकोम आर ब्रोकन अँड बॉइल्ड इन द सॉफ्ट वॉटर. त्याच्यानंतर काय केलं जातं की मधमाशांचं जे पोळं आहे पूर्ण ते काय केलं जातं, स्मॉल पीसेसमध्ये त्याला ब्रोक केलं जातं. ओके, आणि मग बॉईलमध्ये सॉफ्ट वॉटरमध्ये त्याला बॉईल केलं जातं. ओके, वॉटरसोबत त्याला बॉईल केलं जातं. दीज आर देन इनक्लोज इन पोरस बॅग. त्याच्यानंतर काय केलं जातं, हे जे कंटेंट आहे ते पोरस बॅगमध्ये म्हणजे छिद्र असलेल्या पिशवीमध्ये भरलं जातं. ओके, सो दीज आर देन एन्क्लोज्ड इन द पोरस बॅग वेटेड टू कीप इट अंडर द वॉटर. ओके, सो पोरस बॅगमध्ये भरलं जातं आणि वजन ॲप्लाय केलं जातं की वॉटरमध्ये बॉईल होताना ती जी पिशवी आहे, पोरस बॅग आहे, विच कंटेन्स दिस हनीकोम पीसेस, सो दिस पीसेस आर रिमेन इंटॅक्ट इन टू द वॉटर. ओके, म्हणजे ती पिशवी आहे ती वॉटर बॉईल होताना त्या वॉटरमध्येच रिमेन राहील, ह्याच्यासाठी सम वेट अप्लाय केलं जातं आणि ती बॅग आहे ती त्या वॉटरमध्ये ठेवली जाते. ओके, द बॉइलिंग कॉजेस ओझिंग ऑफ द वॅक्स विच कलेक्ट्स आउटसाईड द बॅग. मग गरम पाण्यामध्ये बॉईल केल्यानंतर काय होतं, त्या हनीकोममधलं जे वॅक्सी मटेरियल आहे ते पाण्यामध्ये यायला सुरुवात होते, बाहेर यायला सुरुवात होते. ओके, आणि पाण्याच्या वरती एक अशी लेअर फॉर्म करते. ओके, मग हे वॉटर कूल केल्यानंतर काय होतं, त्याचं केक फॉर्मेशन होतं. ओके, ती जी वॅक्सी लेअर आहे त्याचं केक फॉर्मेशन होतं. ओके, द डेब्रिस ऑन द आउटर सरफेस इज रिमूव्ड बाय द स्क्रॅपिंग. जे काही डेब्रिस मटेरियल आहे, अनवॉन्टेड मटेरियल आहे, ते काय केलं जातं, त्या लेअरवरनं स्क्रॅप आउट करून रिमूव्ह केलं जातं. देन बीज वॅक्स इज प्युरिफाईड बाय हिटिंग इन बॉइलिंग वॉटर ऑर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अँड सेटलिंग. त्याच्यानंतर वॉटरमध्ये किंवा मग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडमध्ये हे जे वॅक्स आहे ते काय केलं जातं, हीट केलं जातं, त्याला बॉईल केलं जातं फॉर द प्युरिफिकेशन पर्पज. ओके, and the process is repeated several times and finally wax is skimmed off. ओके, मग ही जी प्रोसेस आहे वॉटरमध्ये किंवा मग सल्फ्युरिक ॲसिडसोबत बॉईल करायची जी प्रोसेस आहे फॉर द प्युरिफिकेशन ऑफ दॅट वॅक्स ही रिपीटेडली केली जाते. ओके, आणि जे काही वॅक्सी मटेरियल आहे फायनली ते काय केलं जातं, स्किम ऑफ केलं जातं म्हणजे रिमूव्ह केलं जातं. देन व्हेरियस टेक्निक्स आर ॲडॉप्टेड टू ब्लीच द वॅक्स. त्याच्यानंतर हे जे वॅक्स आहे त्याचं ब्लिचिंग केलं जातं. ओके, सो ब्लिचिंग करण्यासाठी डिफरंट ट्रीटमेंट यूज केले जातात. दॅट इन्क्लूड्स हायड्रोजन पेरॉक्साईड, म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईडसोबत त्याची ट्रीटमेंट केली जाते.
chromic acid, ozone gas. Okay, so in this hydrogen peroxide, chromic acid and ozone gas ची ट्रीटमेंट त्या वॅक्सवर केली जाते आणि त्याचं ब्लिचिंग केलं जातं. मीन्स त्याचं कलर जे आहे ते लाईट कलरमध्ये चेंज केलं जातं. ओके, समटाइम्स ट्रीटमेंट विथ चारकोल, क्लोरीन और द पोटॅशियम परमॅंगनेट इज ऑल्सो गिवन टू ब्लीच द वॅक्स. काही वेळेला काय केलं जातं, ब्लिचिंग प्रोसेस जी आहे ती चारकोल, क्लोरीन किंवा पोटॅशियम परमॅंगनेट यूज करून सुद्धा केली जाते. ओके, नॅचरल ब्लिचिंग बाय एक्सपोजिंग दिस वॅक्स टू द सनलाईट इन थिन लेअर इज ऑल्सो प्रेफर्ड. ओके, जर नॅचरल ब्लिचिंग प्रोसेस आपण अडॉप्ट करणार असतो तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, ह्या वॅक्सची थिन लेअर जी आहे ती सनलाईटमध्ये ठेवली जाते. ओके, त्यानेसुद्धा त्या वॅक्सचा जो कलर चेंज आहे तो होतो. ओके, सो these 3 techniques for the bleaching we have to adapted for the manufacturing for this bees wax. ओके, सो ही प्रोसेस फॉलो करून त्या हनीकोमपासून वॅक्स जे आहे ते सेपरेट आऊट केलं जातं. त्या वॅक्सला आपण येलो बीज वॅक्स असं म्हणतो. ओके, प्रोसेस आय थिंक तुम्हाला सगळ्यांना समजली असेल. काय करायचं आहे, मधमाशांचं पोळं जे आहे त्याला स्मॉल पीसेसमध्ये ब्रोक केलं जातं, त्याला पोरस बॅगमध्ये भरलं जातं आणि त्याला सॉफ्ट वॉटरसोबत बॉईल केलं जातं. ओके, सो बॉईल होताना आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, ती जी पोरस बॅग आहे ती वॉटरमध्येच राहायला हवी. त्याच्यामुळे सम वेट आपण अप्लाय केलेलं आहे त्या बॅगला आणि त्याच्यामुळे ती बॅग जी आहे ती वॉटरच्या सरफेसच्या खाली राहणार आहे. ओके, जसं वॉटर बॉईल व्हायला लागेल तसं त्याचं त्या हनीकोममध्ये जे वॅक्सी मटेरियल आहे ते बाहेर यायला सुरुवात होते. ओके, आणि त्याची लेअर जी आहे ती वॉटरच्या वरती जमा व्हायला सुरुवात होते. ओके, त्याच्यानंतर हे बॉइलिंग स्टॉप केल्यानंतर, कूल केल्यानंतर आपल्याला त्या वॉटर लेअरच्या वरती वॅक्सची लेअर मिळणार आहे. ती वॅक्सची लेअर जी आहे त्याच्यामध्ये जे डेब्रिड्स मटेरियल आहे, अनवॉन्टेड मटेरियल आहे ते सेपरेट आऊट करायचं आहे, स्क्रॅप आऊट करायचं आहे आणि हे जे वॅक्स आहे मग त्याचं प्युरिफिकेशन करायचं आहे. ओके, प्युरिफिकेशन कसं करणार आहे आपण, तर आपण वॉटरसोबत बॉईल करू शकतो किंवा डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत बॉईल करू शकतो आणि ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या रिपीटेडली केल्या जातात. जिथपर्यंत आपल्याला एकदम प्युरिफाईड वॅक्सची क्वांटिटी मिळत नाही आहे तोपर्यंत रिपीटेडली त्याला हीट केलं जातं, बॉईल केलं जातं विथ वॉटर और विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड आणि फायनली जे वॅक्स आपल्याला मिळणार आहे की ज्याचं प्युरिफिकेशन झालेलं आहे ते कलेक्ट केलं जातं. ओके, आणि मग त्याचं ब्लिचिंग केलं जातं. ब्लिचिंगसाठी पण डिफरंट टेक्निक्स आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की हायड्रोजन पेरॉक्साईड, क्रोमिक ॲसिड किंवा ओझोनसोबत त्याला ट्रीटमेंट केली जाते किंवा मग काही वेळेला चारकोल, क्लोरीन किंवा पोटॅशियम परमॅंगनेट यूज करून त्याचं ब्लिचिंग केलं जातं किंवा मग नॅचरल ब्लिचिंग टेक्निक ॲडॉप्ट केली जाते की ज्याच्यामध्ये फॅट हे जे वॅक्सी मटेरियल आहे येलो बीज वॅक्स त्याची थिन लेअर जी आहे ती सनलाईटला एक्सपोज केली जाते. ओके, आणि त्याचं ब्लिचिंग केलं जातं. सो दीज आर द डिफरंट मेथड्स फॉर द प्रोसेसिंग ऑफ दिस येलो बीज वॅक्स. ओके, आणि असं येलो बीज वॅक्स आहे ते प्रिपेअर करून पॅक करून मार्केटमध्ये पाठवलं जातं. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट इज डिस्क्रिप्शन, दॅट इज मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. सो कलर जर आपण बघितला बीज वॅक्सचा, इथे तुम्हाला इमेज दिसते. सो दिस इज अन इमेज ऑफ बीज वॅक्स. सो येलो बीज वॅक्सची कलर असणार आहे, त्याच्या नावामध्येच आहे येलो. सो कलर इज येलो टू येलोइश ब्राऊन कलर. ओडर ॲग्रीएबल अँड हनी लाईक ओडर. एक्स्ट्रा फीचरमध्ये आपण जर बघितलं तर येलो बीज वॅक्स विच इज अ नॉन क्रिस्टलाइन सॉल्यूट. ओके, सॉलिड नेचरचं आहे, असे सॉलिड ब्लॉक आपल्याला मिळणार आहेत विच इज नॉन क्रिस्टलाइन इन नेचर. ओके, इट इज सॉफ्ट टू टच अँड क्रम्बल अंडर द प्रेशर ऑफ फिंगर टू प्लास्टिक मास. ओके, त्याला जर आपण टच केलं ह्याच्या सरफेसला तर ते आपल्याला सॉफ्ट फील होतं. ओके, आणि जर आपण त्याला तुकडे केले त्याचे तर प्लास्टिक मासेसमध्ये क्रम्बल होणार आहेत. ओके, अंडर मोल्टन कंडिशन इट कॅन गिवन एनी डिझायर्ड शेप. त्याला आपण जर मोल्ड केलं, ओके, हीट केलं तर त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि आपण त्याला कोणत्याही शेपमध्ये मोल्ड करू शकतो. ओके, इट ब्रेक्स विथ द ग्रॅन्युलर फ्रॅक्चर. ब्रेक्स होताना ग्रॅन्युलर फ्रॅक्चर्स तो शो करणार आहे. ओके, जर आपण ह्याची सोल्युबिलिटी चेक केली तर इट इज इनसोल्युबल इन वॉटर. वॅक्सी मटेरियल आहे म्हणजे ऑफकोर्स वॉटरमध्ये इनसोल्युबल असणार आहे. सोल्युबल इन हॉट अल्कोहोल, इथर, क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराईड, फिक्स्ड अँड व्होलाटाईल ऑइल्स. ओके, सो हॉट अल्कोहोलमध्ये, इथरमध्ये, क्लोरोफॉर्ममध्ये, कार्बन टेट्राक्लोराईडमध्ये, फिक्स्ड आणि व्होलाटाईल ऑइल आहे. ह्याच्यामध्ये हे जे येलो बीज वॅक्स आहे ते सोल्युबल आहे. ओके, वॉटरमध्ये इट इज अँड इनसोल्युबल इन नेचर. त्याच्यामध्ये त्याचे फार्माकोपियल स्टँडर्ड्स बघितले तर मेल्टिंग पॉईंट रेंजेस इन बिटवीन 60 to 65 डिग्री सेंटीग्रेड. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इन बिटवीन 0.958 to 0.967. ॲसिड व्हॅल्यू इन बिटवीन 5 to 8.
saponification value in between 90 to 103 and ester value which is ranges in between 80 to 95. Okay, so these are the extra features, solubility, standards and morphological characteristics which are associated with this yellow beeswax. Okay, next part is chemical constituents. So this yellow beeswax which contains chief constituents of this beeswax is myrisine. ओके, सो कोणतं वॅक्सी मटेरियल ॲज अन चीफ कॉन्स्टिट्युएंट म्हणून येलो बीजवॅक्समध्ये प्रेझेंट असतं तर मायरिसिन. ओके, सो मायरिसिन इट इज नथिंग बट द मायरिसिल पल्मिटेट. सो अबाउट 80% कॉन्सन्ट्रेशनमध्ये हे मायरिसिन जे आहे ते चीफ कॉन्स्टिट्युएंट येलो बीजवॅक्समध्ये प्रेझेंट असतं. फ्री सिरोटिक ॲसिड इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 15%, स्मॉल क्वांटिटीज ऑफ मेलिसिक ॲसिड, aromatic substances like cerulin are the other constituents, and Indian beeswax which having a acid value which is ranges in between 70 to 22. ओके, मग येलो बीजवॅक्समध्ये आपण केमिकल कॉन्स्टिट्युएंट बघितलं तर चीफ केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे मायरिसिन which is present in the concentration of 80%. So this myrisine which is also known as myrisil palmitate. Okay, also this yellow beeswax contains cerotic acid, melicic acid and cerulin. So this cerulin which is an aromatic substances. Okay, so these are the chemical constituents which are present into this yellow beeswax. Okay, next is uses. So beeswax is used in the preparation of ointment, plasters and polishes. ओके, सो हे जे डिफरंट प्रिपरेशन्स आहेत, ऑइंटमेंट आहे, प्लास्टर्स आहे, पॉलिशेस आहेत, सो ह्या प्रिपरेशन्समध्ये बीजवॅक्स जे आहे येलो बीजवॅक्स ते यूज केलं जातं. ओके, so it is used in the ointment for the hardening purpose, in the manufacturing of candles, molds and in dental and electronic industries. Okay, so dental and electronic industries मध्ये हे beeswax यूज केलं जातं for the several purposes आणि ऑइंटमेंट बेसिसमध्ये यूज केलं जातं. ऑल्सो कॅन्डल्स प्रिपरेशन्समध्ये किंवा मोल्ड्स प्रिपरेशन्समध्ये हे जे बीजवॅक्स आहे ते यूज केलं जातं. ओके, का यूज केलं जातं? कारण का त्याला आपण मेल्ट केल्यानंतर, मोल्ड केल्यानंतर आपण त्याला कोणत्याही शेपमध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, आणि जसजसं ते ड्राय होणार आहे तसतसं ते हार्ड नेचरमध्ये कन्वर्ट होतं. ओके, सो ह्या सगळ्या प्रॉपर्टीज यूज करून त्याला कॅन्डल, मोल्ड, डेंटल अँड इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातं. ओके, इट इज ऑल्सो यूज्ड इन द कॉस्मॅटिक फॉर द प्रिपरेशन ऑफ लिपस्टिक अँड फेस क्रीम. फेस क्रीममध्ये आणि लिपस्टिकच्या प्रिपरेशनमध्ये येलो बीजवॅक्स आहे ते यूज केलं जातं. फार्मास्युटिकली इट इज अन इन्ग्रेडियंट ऑफ पॅराफिन ऑइंटमेंट IP. जे पॅराफिन ऑइंटमेंट आहे IP, दिस इज अन मार्केटेड प्रिपरेशन्स इन विच दिस येलो बीजवॅक्स इज यूज्ड ॲज अन वन ऑफ द इन्ग्रेडियंट. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ दिस येलो बीजवॅक्स. ओके, कोणते कोणते युजेस बघितले आहेत? इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ ऑइंटमेंट्स, प्लास्टर्स, पॉलिशेस, ऑल्सो यूज्ड इन द hardening purpose for the manufacturing of the ointment, also used in the manufacturing of the candles, molds, dental and electronic industry, used in the cosmetic preparations for the preparation of lipstick and face creams, and pharmaceutically it is used as one of the ingredient into the paraffin ointment IP preparations. Okay, त्याच्यानंतर हे जे येलो बीजवॅक्स आहे त्याच्यापासून व्हाईट बीजवॅक्स प्रिपेअर केलं जातं. ओके, सो कसं प्रिपेअर केलं जातं? बाय द ब्लिचिंग प्रोसेस. So this white beeswax is obtained by bleaching of this yellow beeswax. Okay, and this white beeswax which is not used for the ophthalmic purpose. Okay, डोळ्यांसाठी हे जे व्हाईट बीजवॅक्स आहे ते कोणत्याही डोळ्यांच्या प्रिपरेशन्समध्ये यूज केलं जात नाही. ओके, आणि हे व्हाईट बीजवॅक्स कसं प्रिपेअर केलं जातं? बाय ब्लिचिंग ऑफ दिस येलो बीजवॅक्स. ओके, येलो बीजवॅक्सचं ब्लिचिंग केलं जातं आणि त्याचं कन्वर्जन व्हाईट बीजवॅक्समध्ये केलं जातं. ओके, त्याच्यानंतर आपण ह्याचे अडल्टरंट्स बघितले येलो बीजवॅक्सचे. तर व्हेरी फ्रिक्वेंटली बीजवॅक्स इज अडल्टेटेड विथ कोलोफोनी, हार्ड पॅराफिन, स्टिअरिक ॲसिड, जपान वॅक्स, स्पर्मॅसिटी, कार्नुबा वॅक्स अँड सेव्हरल अदर सबस्टन्सेस. ओके, सो कोणते कोणते अडल्टरंट्स आहेत? कोलोफोनी, हार्ड पॅराफिन, स्टिअरिक ॲसिड, जपान वॅक्स, स्पर्मासिटी, कार्नुबा वॅक्स. सो दीज आर द सेव्हरल सबस्टन्सेस
which used as an adulterant for this yellow beeswax. Okay, so adulteration can be detected on the basis of the solubility and melting point. सो असं अडल्ट्रेटेड जर सॅम्पल असेल येलो बीजवॅक्सचं तर ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. कशावरून? तर त्याची सोल्युबिलिटी टेस्ट केली किंवा त्याचे जर मेल्टिंग पॉईंट चेक केले तर त्याच्यावरून आपण त्याचं अडल्ट्रेशन इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो जेन्युइन बीजवॅक्स आहे विच शुड नॉट गिव्ह टर्बिडिटी व्हेन 0.5 ग्रॅम ऑफ वॅक्स बॉइल्ड विथ द 20 ml ऑफ ॲक्युअस कॉस्टिक सोडा. ओके, म्हणजे जेव्हा ओरिजिनल सॅम्पल जे आहे येलो बीजवॅक्सचं ते जेव्हा आपण 20 ml ॲक्युअस कॉस्टिक सोडासोबत 10 मिनटं जेव्हा बॉईल करू आणि कूल करू तेव्हा जे काही वॅक्स फॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये टर्बिडिटी नसते. ओके, सो टर्बिडिटी म्हणजे काय? नॉट क्लिअर ॲपिनस. ओके, सो ह्या टेस्टवरून आपण इझिली त्याचं अडल्ट्रेशन झालं आहे की नाही ते आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो इथे आपला हा आजच्या लेक्चरचा सेकंड ड्रग कंप्लीट झालेला आहे येलो बीज वॅक्स. ओके, त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, त्याचं मेथड ऑफ प्रिपरेशन, डिस्क्रिप्शन, एक्स्ट्रा फीचर्स, सोल्युबिलिटी, स्टँडर्ड्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, युजेस, देन व्हाईट बीजवॅक्स प्रिपरेशन अँड त्याचे डिफरंट अडल्ट्रंट्स आपण इथे बघितलेले आहेत. ओके, नाऊ नेक्स्ट ड्रग इज पेक्टिन. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसते दिस इज अन पावडर ऑफ पेक्टिन विच इज ऑप्टेन फ्रॉम द डिफरंट फ्रूट्स. ओके, मग आता पेक्टिन म्हणजे काय नक्की ते आपण इथे बघूया. सो दिस पेक्टिन इज अ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट कंपोनंट. सो पेक्टिन म्हणजे काय आहे? इट इज अन टाईप ऑफ कार्बोहायड्रेट. ओके, सो कार्बोहायड्रेट म्हणजे काय तुम्ही बायोकेमिस्ट्रीमध्ये शिकला आहात. सो दिस पेक्टिन इज नथिंग बट द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट कंपोनंट फाउंड इन द नेचर इन द मिडल लॅमिला ऑफ द प्लांट सेल्स फॉर्मिंग कोलॉइडल सोल्युशन इन वॉटर. ओके, सो पेक्टिन हे केमिकली काय आहे? इट इज अन कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. ओके, इट इज फाउंड इन द मिडल लॅमिला ऑफ द प्लांट सेल्स. प्लांट सेल्समध्ये जो लॅमिनाचं पोर्शन आहे त्याच्या मिडल पोर्शनमध्ये हे पेक्टिन जे आहे ते फाउंड होतं आणि त्याला जर आपण वॉटरमध्ये मिक्स केलं तर वॉटरमध्ये तो कोलॉइडल सोल्युशन फॉर्म करतो. ओके, कोलॉइडल सोल्युशन म्हणजे काय? तर इनसोल्युबल पार्टिकल्स जे आहेत ते वॉटरमध्ये सस्पेंडेड दिसणार आहेत. ओके, सो त्याला आपण कोलॉइडल सोल्युशन म्हणतो. सो केमिकली पेक्टिन इज अ न्यूट्रल मिथॉक्झी इस्टर्स ऑफ पेक्टिक ॲसिड. केमिकल स्ट्रक्चर जर आपण पेक्टिनचं बघितलं तर इट इज ॲन न्यूट्रल मिथॉक्झी इस्टर्स ऑफ पेक्टिक ॲसिड. पेक्टिक ॲसिड्समध्ये न्यूट्रल मिथॉक्झी इस्टर्स प्रेझेंट असतात, त्याला आपण केमिकली पेक्टिन असं म्हणू शकतो. ओके, सो पेक्टिन्स आर द पॉलीयुरोनाइड्स अँड कन्सिस्ट ऑफ मिक्सचर्स ऑफ पेक्टिक सबस्टन्सेस लाईक प्रोटोपेक्टिन, पेक्टिन, पेक्टिनिक ॲसिड, कॅल्शियम पेक्टेट. ओके, सो पेक्टिन काय आहे? इट इज ॲन पॉलीयुरोनाइड आणि पेक्टिन इट इज ॲन मिक्सचर ऑफ पेक्टिक सबस्टन्सेस. व कोणत्या पेक्टिक सबस्टन्सेसपासून हे पेक्टिन तयार केलं जातं? त्याच्यामध्ये प्रोटोपेक्टिन आहे, पेक्टिन आहे, पेक्टिनिक ॲसिड आहे, कॅल्शियम पेक्टेट आहे. ओके, सो ह्याच्या मिक्सचर्सने मग आपण पेक्टिन जे आहे ते फॉर्म करू शकतो. ओके, दे आर ऑप्टेन फ्रॉम द inner portion of rind of the citrus fruit and the other vegetative matter that include the sunflower, papaya, etc. ओके, म्हणजे हे पेक्टिन आहे ते आपण कशापासून ऑप्टेन करू शकतो? तर सायट्रस जे डिफरंट फ्रूट्स आहेत इथे तुम्हाला दिसते, लिंबू आहे, त्याच्यानंतर ऑरेंजेस आहेत. सो हे जे सायट्रस कंटेनिंग जे फ्रूट्स आहेत, ओके, त्याच्यामध्ये जो व्हेजिटेटिव्ह मॅटर आहे, जो काही रिमेनिंग पोर्शन आहे, ओके, पल्प सोडला तर जो रिमेनिंग पोर्शन आहे, जो व्हाईट पोर्शन आहे किंवा साल आहे त्याच्यामध्ये हे पेक्टिन प्रेझेंट असतं. ओके, किंवा इट इज ॲन व्हेजिटेटिव्ह मॅटर विच इज ऑप्टेन फ्रॉम द सनफ्लॉवर, पपया किंवा ॲपल वगैरे असे जे फ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये जो व्हेजिटेटिव्ह मॅटर आहे त्याच्यामध्ये पेक्टिन प्रेझेंट असतं. ओके, पेक्टिन इज रिव्हर्सिबल कोलॉइड, दॅट इज इट मे बी डिझॉल्व इन वॉटर, precipitated, dried and redissolved without altering the physical property. ओके, पेक्टिन आहे इट इज ॲन रिव्हर्सिबल कोलॉइड. ओके, का रिव्हर्सिबल कोलॉइड पेक्टिन आहे? बिकॉज इट मे बी डिझॉल्व इन वॉटर. वॉटरमध्ये डिझॉल्व होतं, पुन्हा प्रेसिपिटेट होतं. ओके, आणि हे प्रेसिपिटेट आपण ड्राय करू शकतो आणि पुन्हा वॉटरमध्ये काय करू शकतो? रिडिझॉल्व करू शकतो विदाऊट अल्टरिंग देअर फिजिकल प्रॉपर्टी. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याची कोणत्याही फिजिकल प्रॉपर्टी चेंजेस होत नाहीत. ओके, म्हणून पेक्टिनला
रिव्हर्सिबल कोलाईड असं म्हटलेलं आहे. ओके, का पेक्टिनला रिव्हर्सिबल कोलाईड म्हटलेलं आहे? कारण का पेक्टिन जे आहे ते वॉटरमध्ये सोल्युबल होतं, देन प्रेसिपिटेट आउट होतं आणि हे जे प्रेसिपिटेट आहे ती आपण ड्राय करू शकतो आणि ती प्रेसिपिटेट आपण पुन्हा वॉटरमध्ये काय करू शकतो, डिझॉल्व करू शकतो. ओके, आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये कोणतेही चेंजेस होत नाही. ओके, सो पेक्टिन बाय ॲडिशन ऑफ वॉटर फॉर्म्स लम्प्स विच ऑन हिटिंग गोज इन टू द सोल्युशन. ओके, मग पेक्टिन जेव्हा आपण वॉटरमध्ये ॲड करू तेव्हा काय होतं, लम्प्स फॉर्मेशन होतं. ओके, गुठळ्या तयार होतात आणि हीट जेव्हा आपण अप्लाय करू या सोल्युशनला तेव्हा त्या गुठळ्या आहेत त्या काय होणार आहे, त्याचं कन्वर्जन सोल्युशनमध्ये व्हायला सुरुवात होते. ओके, देन सोल्युशन इज क्लिअर टू ट्रान्समिटेड लाईट अँड क्लाउडी टू द रिफ्लेक्टेड लाईट. ओके, सो लाईट ट्रान्समिशनसाठी हे जे सोल्युशन आहे ते क्लिअर आहे, म्हणजे ह्याच्यातून लाईट जी आहे ती इझिली ट्रान्समिट होऊ शकते. बट फॉर द रिफ्लेक्शन ऑफ दिस लाईट इट इज अँड क्लाउडी. ओके, सो अंडर सर्टन कंडिशन्स इन प्रेझेन्स ऑफ शुगर अँड ॲसिड इट फॉर्म्स अ जेली लाईक मास. ओके, सो जर आपण पेक्टिन जे आहे ते शुगरसोबत किंवा मग एखाद्या ॲसिडसोबत ट्रीट केलं तर जेली लाईक मास पेक्टिन जे आहे ते फॉर्म करतं. ओके, सो दिस पेक्टिन इज अवेलेबल इन नंबर ऑफ प्लांट्स बिलॉंगिंग टू द डिफरंट फॅमिलीज. सो दॅट इन्क्लूड्स few pectin sources. That includes the lemon peel which contains 10 to 15% of pectin, orange peel which contains 10 to 12% of pectin, apple pomace which contains 10 to 15% pectin, carrots which contains 10% pectin, and sunflower heads which contains 5%. ओके, सो ह्या डिफरंट सोर्सेसपासून पेक्टिन जे आहे ते आपण ऑब्टेन करू शकतो. कोणते कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये लेमन पील, ऑरेंज पील, ॲपल पोमेस, कॅरोट, सनफ्लॉवर हेड्स. ओके, विच हॅविंग अ पेक्टिन कंटेंट. ओके, देन पपया, गुआज, मँगोज आर ऑल्सो रिच सोर्सेस ऑफ पेक्टिन. पपयामध्ये, गुआजमध्ये म्हणजे पेरूमध्ये, मँगोजमध्ये सुद्धा पेक्टिन जे आहे ते हाय कंटेंटमध्ये प्रेझेंट असतं. ओके, सो पेक्टिन हॅज सेव्हरल इंडस्ट्रियल अँड फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन. मोस्ट ऑफ द इंडियन नीड्स आर मेड बाय द इम्पोर्ट. In India, very few units are manufacturing pectin on the commercial scale. USA, Switzerland and other European countries are producing pectin either from the citrus peel or from the apple pomace. Pectin is standardized on jelly grade, that is its setting power by addition of sugar. सो शुगरचं ॲडिशन केल्यानंतर त्याचं जेलमध्ये कन्वर्जन होतं. सो ही जी जेली ग्रेड पेक्टिन आहे ते काय केलं जातं, मोस्ट ऑफ त्याचं स्टँडर्डायझेशन केलं जातं ऑन द जेली ग्रेड. ओके, सो पेक्टिनचं स्टँडर्डायझेशन आहे ते त्याच्या जेली ग्रेडिंगवर केलं जातं. मीन्स काय, तर त्याची जी सेटिंग पॉवर आहे शुगर ॲड केल्यानंतर जेलीमध्ये कन्वर्जन व्हायची त्याच्यावरून त्याचं स्टँडर्डायझेशन केलं जातं. ओके, आणि पेक्टिन जे आहे ते कशापासून ऑब्टेन केलं जातं, तर डिफरंट सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये लेमन पील, ऑरेंज पील, ॲपल, कॅरोट, सनफ्लॉवर हेड्स. अजून जर आपण डिफरंट फ्रूट्स बघितले त्याच्यामध्ये पपया आहे, गुआज, मँगोज. ओके, सो पेक्टिनचे इंडस्ट्रियल आणि फार्मास्युटिकल डिफरंट ॲप्लिकेशन्स आहेत. ओके, आणि मोस्ट ऑफ जे पेक्टिन कंटेंट आहे इंडियामध्ये ते इम्पोर्ट केलं जातं आणि फ्यू युनिट्स आर मॅन्युफॅक्चरिंग पेक्टिन ऑन द कमर्शियल केल. ओके, सो इंडियामध्ये असे थोडेच युनिट्स आहेत की जिथे पेक्टिन मॅन्युफॅक्चर केलं जातं अँड मोस्ट ऑफ क्वांटिटी आहे ती इम्पोर्ट केली जाते. ओके, सो USA, स्वित्झर्लंड अँड अदर युरोपियन कंट्रीज आहेत की ज्याच्यामध्ये पेक्टिन जे आहे ते लार्ज स्केलवर मॅन्युफॅक्चर केलं जातं विथ द हेल्प ऑफ सिट्रस पील, म्हणजे सायट्रस जे फ्रूट आहेत, लेमन पील, ऑरेंज पील्स, त्याच्यापासून प्रिपेअर केलं जातं. ऑर फ्रॉम द ॲपल पोमेस, ॲपलच्या पोमेस रिजनपासून पेक्टिन जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. ओके, सो नाव वी विल सी द बायोलॉजिकल सोर्स. आता पेक्टिन म्हणजे काय हे तुम्हाला कळलेलं आहे, त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन कुठे कुठे आहे. ओके, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या सोर्सपासून आपण पेक्टिन ऑब्टेन करू शकतो ते आपण इथे बघितलेलं आहे. ओके, नाव वी विल सी द ॲक्च्युअल बायोलॉजिकल सोर्स फॉर दिस पेक्टिन. सो पेक्टिन इज अ प्युरिफाईड कार्बोहायड्रेट प्रोडक्ट ऑब्टेन बाय द ॲसिड हायड्रोलिसिस फ्रॉम द इनर पोर्शन ऑफ द रिंड ऑफ द सिट्रस पील, that is Citrus limonis or the Citrus aurantium belonging to family Rutaceae. Okay, so pectin, it is an purified carbohydrate product. So pectin, it is nothing but it is an purified form of carbohydrate. So it is obtained by the acid hydrolysis. Acid hydrolysis करून पेक्टिन जे आहे ते ऑब्टेन केलं जातं इन द फॉर्म ऑफ
प्युरिफाईड कार्बोहायड्रेट. ओके, मग कोणत्या पोर्शनचं ॲसिड हायड्रोलिसिस केलं जातं, तर इनर पोर्शन ऑफ द रिंड ऑफ द सिट्रस पील. सिट्रस पील जे आहे म्हणजे सिट्रस फ्रूटचे जे साल आहे त्याचं इनर पोर्शन जे आहे ते त्याचं ॲसिड हायड्रोलिसिस केलं जातं आणि त्याच्यापासून पेक्टिन जे आहे विच इज अन प्युरिफाईड कार्बोहायड्रेट प्रोडक्ट ऑब्टेन केला जातो. ओके, सो कोणत्या प्लांट स्पेसीज आहेत दॅट इन्क्लूड सिट्रस लिमोनिस, सिट्रस ऑरॅन्टिगम बिलॉंगिंग टू फॅमिली रुटासी. ओके, सो दिस इज द बायोलॉजिकल सोर्स फॉर द पेक्टिन. ओके, सो इम्पॉर्टंट सोर्स पेक्टिनचे इथे मेन्शन केलेले आहेत दॅट इन्क्लूड लेमन पील, ऑरेंज पील, ॲपल पोमेस, कॅरोट, सनफ्लॉवर हेड्स, पपया, mangoes. Okay, so these are the different important sources for this pectin. Okay, now we'll see the method of manufacturing process for this pectin. Pectin कसं प्रिपेअर केलं जातं, so depending on the raw material from which it is to be isolated, प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग नीड्स सुटेबल मॉडिफिकेशन. ओके, मग कोणत्या सोर्सपासून हे पेक्टिन ऑब्टेन केलेलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे कोणती प्रोसेस त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी फॉलोड केली जाते. ओके, सो डिफरंट प्रोसेसमध्ये डिफरंट मॉडिफिकेशन केलेले आहेत. सो द टाईप ऑफ पेक्टिन दॅट इज लो मिथॉक्झी ग्रुप और हाय मिथॉक्झी ग्रुप विच नीडेड शुड बी कन्सिडर्ड. ओके, म्हणजे कोणत्या टाईपचं पेक्टिन आपण प्रिपेअर करणार आहोत, लो मिथॉक्झी ग्रुप पेक्टिन प्रिपेअर करणार आहोत की हाय मिथॉक्झी ग्रुप कंटेनिंग पेक्टिन प्रिपेअर करणार आहोत, त्याच्यावरून काय केलं जातं, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये सर्टन मॉडिफिकेशन केले जातात. ओके, सो फॉलोइंग इज द जनरल प्रोसेस फॉर द आयसोलेशन ऑफ पेक्टिन. आता आपण पेक्टिनच्या आयसोलेशनची जनरल प्रोसिजर जी आहे ती आपण इथे बघणार आहोत. ओके, सो काय करायचं आहे, द प्रिझर्वड ऑर द फ्रेश लेमन पील आर हिटेड विथ 20 टाइम ऑफ इट्स वेट ऑफ द वॉटर ॲट 90 डिग्री सेंटीग्रेड फॉर 30 मिनिट्स. ओके, म्हणजे काय केलं जातं, तर हे जे लेमन पील आहे, ओके, लिंबूचं साल आहे, आयदर ते प्रिझर्वड असेल म्हणजे साठवलेलं असेल, सुकवलेलं वगैरे असेल, किंवा मग फ्रेश फॉर्ममध्ये असेल, ते घ्यायचं आहे, त्याला वॉटरसोबत हीट करायचं आहे. ओके, सो जेवढं वेटचं तुम्ही लेमन पील घेणार आहात त्याच्या 20 टाइम्स क्वांटिटी जास्त आपल्याला वॉटर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे जे मिक्सचर आहे ते 90 डिग्री सेंटीग्रेडला 30 मिनटासाठी म्हणजे अर्ध्या तासासाठी आपल्याला बॉईल करायचं आहे. ओके, द pH रिक्वायर्स फॉर द मॅक्झिमम एक्स्ट्रॅक्शन इज 3.5 to 4 अँड द pH कॅन बी ॲडजस्टेड बाय द लॅक्टिक, सायट्रिक और टार्टारिक ॲसिड. ओके, मग हे जे कंटेंट आहे त्याचा pH 3.5 ते 4च्या मध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. ओके, आणि त्याच्यामुळे ह्या मिक्सचरचं pH मेंटेन करण्यासाठी त्याच्यामध्ये लॅक्टिक और सायट्रिक और टार्टारिक ॲसिड ॲड केलं जातं. ओके, द पील्स आफ्टर बॉइलिंग आर प्रेस्ड अँड द सोल्युशन इज क्लिअर. सो पूर्ण अर्धा तास 90 डिग्री सेंटीग्रेडला बॉईल झाल्यानंतर त्यातले पील्स जे आहेत ते काय केलं जातात, त्याला प्रेस केलं जातं. ओके, आणि ते जे सोल्युशन आहे ते रिमेनिंग बॉइल्ड सोल्युशनमध्ये टाकलं जातं. ओके, त्याच्यानंतर ते सोल्युशन जे आहे ते तसंच स्टेबल ठेवलं जातं. ओके, आणि म्हणजे त्याच्यामध्ये जे काही कंटेंट आहे ते स्टेबल खाली सेटल होणार आहे आणि मग सेंट्रिफ्युगेशन यूज करून काय केलं जातं, त्याच्यामधलं जे काही सॉलिड कंटेंट आपल्याला मिळणार आहे ते सेपरेट आउट केलं जातं. ओके, त्या सॉलिड कंटेंटमधलं जे स्टार्च आणि प्रोटीनचा जो भाग असणार आहे दॅट रिमूव्ड बाय सोल्युबल एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस. ओके, मग सुटेबल एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस म्हणजे सुटेबल एन्झाईम यूज केला जातं आणि हायड्रोलिसिस ही प्रोसेस करून त्याच्यातून स्टार्च आणि प्रोटीन जे आहे ते पेक्टिनमधून रिमूव्ह केलं जातं. ओके, अँड द सोल्युशन इज हिटेड टू डिॲक्टिवेट द एन्झाईम. त्याच्यानंतर ते सोल्युशन हीट केलं जातं, त्याच्यामुळे एन्झाईमचं डिॲक्टिवेशन होतं अँड डिकलराइज्ड विथ द ॲक्टिव्ह कार्बन और एनी अदर सुटेबल एजंट. ओके, आणि त्या पेक्टिनचं डिकलरायझेशन केलं जातं बाय युझिंग ॲक्टिव्ह कार्बन और एनी सुटेबल एजंट. ओके, देन दिस प्युअर पेक्टिन इज प्रेसिपिटेड आउट बाय युझिंग द वॉटर सोल्युबल ऑर्गॅनिक सॉल्वंट. वॉटर सोल्युबल ऑर्गॅनिक सॉल्वंट यूज केले जातात आणि मग त्या मिक्सचरमधून पेक्टिन जे आहे ते प्रेसिपिटेट आउट केलं जातं. ते पेक्टिन व्यवस्थित वॉश करून घेतलं जातं आणि त्याला व्हॅक्यूम ड्रायरमध्ये ड्राय केलं जातं. ओके, so this pectin is compatible with calcium, so necessary precautions should be taken to keep it away from the metallic salts throughout the process of extraction, and it is packed in the container or the polythene bags for the marketing. Okay, मग हे जे पेक्टिन आहे ते
कॅल्शियमसोबत इनकम्पॅक्टिबल आहे. ओके, सो त्याच्यामध्ये डिफरंट मेटॅलिक कंटेनर्स आहेत किंवा पूर्ण प्रोसेसिंगमध्ये मेटॅलिक कंटेनर्स जे आहेत ते यूज करताना प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, कारण का त्या पेक्टिनचा जर कॅल्शियमसोबत कॉन्टॅक्ट आला तर त्याच्यामध्ये इनकम्पॅटेबिलिटी येऊ शकतात. ओके, म्हणजे अनवॉन्टेड रिॲक्शन होऊन त्याचं डिॲक्टिवेशन होऊ शकतं. ओके, आणि मग असं पेक्टिन जे आहे ते काय केलं जातं, त्याचं पॅकेज जे आहे ते व्यवस्थित कंटेनरमध्ये, सुटेबल कंटेनरमध्ये केलं जातं किंवा मग पॉलिथिन बॅग्समध्ये पॅक केलं जातं आणि मग मार्केटला पाठवलं जातं. ओके, सो दिस इज द कॉमन मेथड फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ पेक्टिन. सो काय काय करायचं आपल्याला, फर्स्ट की ड्राईड फॉर्ममध्ये असेल किंवा फ्रेश फॉर्ममध्ये लेमन पील जे आहेत त्याच्या 20 पट वॉटर घेऊन त्याच्यामध्ये ते 90 डिग्री सेंटीग्रेडला अर्ध्या तासासाठी आपल्याला बॉईल करायचं आहे. ओके, बॉईल करतानाचा pH जो आहे तो 3.5 to 4ला pH ठेवायचा आहे. ओके, ह्या pHला त्याचं मॅक्झिमम पेक्टिनचं एक्स्ट्रॅक्शन होतं आहे. त्याच्यामुळे pH मेंटेन करण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला लॅक्टिक, सायट्रिक और टार्टारिक ॲसिड ॲड करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पूर्ण अर्धा तास बॉईल व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यामधले जे लेमन पील्स आहेत ते काय करायचे आहेत, प्रेस करून घ्यायचे आहेत. ओके, आणि ते जे सोल्युशन आहे ते आपल्याला तसं स्टेबल ठेवायचं आहे. सो स्टेबल ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जे पेक्टिनचं कंटेंट आहे ते काय होणार आहे, प्रिसिपिटेट आउट होणार आहे, म्हणजे बॉटमला सेटल होणार आहे. किंवा मग आपण सेंट्रिफ्युगेशन यूज करू शकतो. सेंट्रिफ्युगेशन यूज केल्यामुळे पेक्टिन जे कंटेंट आहे, सॉलिड मटेरियल आहे, ते काय होणार आहे, वॉटरच्या बॉटमला जमा होणार आहे. ओके, सो हे जे मटेरियल आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये स्टार्च आणि प्रोटीन कंटेंटसुद्धा असतं. मग हे स्टार्च आणि प्रोटीन कंटेंट आहे ते रिमूव्ह करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुटेबल एन्झायमॅटिक हायड्रॉलिसिस प्रोसेस यूज केली जाते. ओके, म्हणजे सुटेबल एन्झाईम यूज केलं जातं आणि मग हायड्रॉलिसिस करून स्टार्च आणि प्रोटीन त्याच्यामधून रिमूव्ह केलं जातं. ओके, सो हे जे एन्झाईम आहे ते त्या पेक्टिनमधून सेपरेट आउट केलं जातं, त्या सोल्युशनमधून सेपरेट आउट केलं जातं बाय हीटिंग. हीट केल्यामुळे ते एन्झाईम डिॲक्टिवेट होणार आहे. ओके, देन त्याच्यामध्ये डिकलरायझेशन होण्यासाठी कार्बन किंवा अदर सुटेबल एजंट ॲड केला जातो. सो त्याच्यामुळे पेक्टिन जे आहे त्याचं डिकलरायझेशन होतं आणि मग प्युअर पेक्टिन जे आहे विच इज प्रिसिपिटेड आउट विथ द हेल्प ऑफ वॉटर सोल्युबल ऑर्गॅनिक सॉल्वंट. वॉटरमध्ये सोल्युबल असणारे ऑर्गॅनिक सॉल्वंट यूज केले जातात आणि ते यूज करून पेक्टिन जे आहे ते प्रिसिपिटेट आउट केलं जातं. ओके, सेपरेट केलं जातं, त्याला वॉश केलं जातं आणि व्हॅक्यूम ड्रायरमध्ये त्याचं ड्रायिंग केलं जातं. ओके, सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक प्रिकॉशन घ्यायची आहे की ते जे पेक्टिन मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कोणतेही मेटॅलिक कंटेंटच्या किंवा मेटॅलिक सॉल्टच्या कॉन्टॅक्टमध्ये ते पेक्टिन येणार नाही, कारण का पेक्टिन इट इज इनकम्पॅक्टिबल विथ कॅल्शियम. ओके, सो त्याच्यामुळे अननेसेसरी चेंजेस होऊ शकतात त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये, केमिकल स्ट्रक्चरमध्ये, केमिकल कन्स्टिट्युएंट्समध्ये. ओके, सो त्याच्यामुळे ही एक प्रिकॉशन घ्यायची आहे. आणि मग असं जे ड्राईड पेक्टिन आपल्याला मिळणार आहे फायनली ते आपल्याला सुटेबल कंटेनरमध्ये किंवा पॉलिथिन बॅग्समध्ये पॅक करून आपण ते मार्केटला पाठवू शकतो. ओके, सो दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर द पेक्टिन. आय थिंक तुम्हाला मेथड ऑफ प्रिपरेशन समजली असेल. ओके, नेक्स्ट पार्ट इज दॅट डिस्क्रिप्शन, दॅट इज फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. सो कलर बघितला आपण पेक्टिन पावडरचा, तर क्रीम और येलोइश कलर पावडर, ओडर ओडरलेस, टेस्ट म्युसिलाजिनियस इन नेचर. ओके, म्युसिलाजिनियस अशी त्याची टेस्ट आहे. पेक्टिन पावडरला ओडर नसतो आणि कलर कसा आहे पेक्टिन पावडरचा, तर क्रीम और येलोइश कलर पावडर. ओके, एक्स्ट्रा फीचर्स जर आपण बघितले तर इट इज अन कोर्स और फाईन लाईट पावडर अँड हायग्रोस्कोपिक इन नेचर. ओके, सो कोर्स आणि फाईन अशी लाईट पावडर आपल्याला पेक्टिनची मिळते की ज्याचे पार्टिकल्स जे आहेत ते एकदम फाईन असतात. ओके, अँड दिस इज द हायग्रोस्कोपिक इन नेचर. ओके, सो हायग्रोस्कोपिक म्हणजे काय, तर वॉटरच्या कंटेंटमध्ये आल्यानंतर त्याचं लिक्विफिकेशन होतं. ओके, देन नेक्स्ट इज सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी जर बघितली तर इट इज सोल्युबल इन 20 पार्ट्स ऑफ वॉटर. म्हणजे 1 ग्रॅम जर आपण पावडर घेतली तर त्याच्या 20 पट आपण वॉटर त्याच्यामध्ये ॲड केलं तर ते वॉटरमध्ये सोल्युबल होणार आहे. ॲक्युअस सोल्युशन बिईंग विस्कस, ओपाल्संट, कोलायडल अँड मोबाईल. मग हे असं वॉटरमधलं सोल्युशन आहे ते कसं असणार आहे, विस्कस, ओपाल्संट, कोलायडल आणि मोबाईल इन नेचर. ओके, सो इट इज सोल्युबल इन अल्कोहोल अँड अदर ऑर्गॅनिक सॉल्वंट. पेक्टिन जे आहे ते अल्कोहोल अँड अदर ऑर्गॅनिक सॉल्वंट जे आहे त्याच्यामध्ये सोल्युबल आहे. ओके, सो दिस इज द सोल्युबिलिटी ऑफ पेक्टिन. वॉटरमध्ये 20 टाइम्स मोर व्हॉल्यूममध्ये ते कोलायडल सोल्युशन फॉर्म करणार आहे आणि अल्कोहोल किंवा अदर ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये ते काय होणार आहे, सोल्युबल आहे. ओके,
स्टँडर्ड्स जर आपण पेक्टिनचे बघितले तर पेक्टिनची ॲश व्हॅल्यू बघितली विच इज नॉट मोर दॅन 4%. देन ॲसिड इन्सोल्युबल ॲश व्हॅल्यू विच इज नॉट मोर दॅन 0.4%. लॉस अँड ड्राईंग व्हॅल्यू विच इज नॉट मोर दॅन 10%. मायक्रोबियल लिमिट 1 ग्रॅम फ्री फ्रॉम द साल्मोनेला. ओके, सो मायक्रोबियल लिमिट मेन्शन केलेलं आहे फॉर द साल्मोनेला मायक्रो ऑर्गॅनिझम. सो इट इज 1 ग्रॅम विच इज फ्री फ्रॉम द साल्मोनेला. ओके, देन केमिकल कॉन्स्टिट्यूएंट फॉर दिस पेक्टिन. So total hydrolysis of pectin, yields D-galacturonic acid, methyl alcohol and small amount of galactose and arabinose. ओके, म्हणजे पेक्टिनचं जर हायड्रोलिसिस केलं म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन झालं, ओके, तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, पेक्टिनपासून आपल्याला काय काय मिळू शकतं, D-galacturonic acid, methyl alcohol, small amount of galactose and arabinose. ओके, and pectin should not contain less than 7% of methoxy group and 78% of galacturonic acid, calculated with reference to the ash free and dried substances. Okay, so chemical composition मध्ये आपण बघितलेलं आहे, it contains on hydrolysis it yield D-galacturonic acid, methyl alcohol and small amount of galactose and arabinose sugar. Okay, so pectin which should not contain less than 7% of methoxy group and 78% of galacturonic acid. So these values are calculated with reference to the ash free and dried substances. Okay, so these are the chemical constituent for the pectin. Okay, next is chemical test. So there are two identification tests for this pectin drug. Okay, so first is that 10% aqueous solution फॉर्म्स अ स्टिफ जेल ऑन द कुलिंग. ओके, म्हणजे पेक्टिनचं आपण 10% ॲक्युअस सोल्युशन प्रिपेअर केलं म्हणजे 10 ग्रॅम आपण जर 100 ml मध्ये ॲड केलं आणि हे सोल्युशन जर प्रिपेअर केलं तर ते काय करणार आहे, हे जर हीट केलं आणि कूल केलं तर वॉटरमध्ये ते स्टिफ जेली फॉर्म करणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन. काय करायचं आहे, 10% सोल्युशन पेक्टिनचं घ्यायचं आहे इन वॉटर. ओके, त्याला हीट करायचं आहे, कूल करायचं आहे, कूल केल्यानंतर आपल्याला स्टिफ जेली फॉर्म झालेली दिसेल. ओके, सो ह्या टेस्टवरनं आपण पेक्टिन आयडेंटिफाय करू शकतो. देन नेक्स्ट टेस्ट इज दॅट टू 5 ml ऑफ 1% सोल्युशन ॲड 1 ml ऑफ 2% सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ओके, सो 5 ml आपल्याला 1% सोल्युशन घ्यायचं आहे पेक्टिनचं टेस्ट ट्यूबमध्ये, त्याच्यामध्ये 2% पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन ॲड करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ही टेस्ट ट्यूब जी आहे ती रूम टेम्परेचरला 15 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायची. ओके, सो ट्रान्सफर्ड जेल और सेमी जेल इज फॉर्म. सो 15 मिनटानंतर जर आपण ही टेस्ट ट्यूब बघितली तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये ट्रान्सपरंट जेल फॉर्म झालेली असते. ओके, सो ॲसिडिफाय जेल विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड शेक. त्याच्यानंतर त्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण जर डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड केलं, ती टेस्ट ट्यूब व्यवस्थित शेक केली, अ व्हॉल्युमिनस कलरलेस जिलॅटिनस प्रेसिपिटेट इज फॉर्म विच वेन बॉइल्ड बिकम्स व्हाईट अँड फ्लोक्युलंट. ओके, सो डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड केल्यानंतर त्या टेस्ट ट्यूबमध्ये कसे व्हॉल्युमिनस कलरलेस अशी जिलॅटिनियस प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे. ओके, आणि ही टेस्ट ट्यूब जर आपण बॉईल केली तर ती जी प्रेसिपिटेट आहे ती व्हाईट आणि फ्लोक्युलंट पीपीटीमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ओके, सो दिस इज द सेकंड टेस्ट फॉर द पेक्टिन आयडेंटिफिकेशन. काय करायचं आहे सेकंड टेस्टमध्ये, टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला 5 ml 1% सोल्युशन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 ml 2% सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲड करायचं आहे आणि टेस्ट ट्यूब 15 मिनटासाठी रूम टेम्परेचरला स्टेबल ठेवायचे आहे. 15 मिनटानंतर टेस्ट ट्यूब आपण बघितली तर टेस्ट ट्यूबमध्ये ट्रान्सल्युसंट जेली फॉर्म झालेली असते आणि त्याच्यामध्ये जर आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड केलं, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, व्यवस्थित टेस्ट ट्यूब शेक करून घेतली तर व्हॉल्युमिनस कलरलेस अशी जिलॅटिनियस प्रेसिपिटेट फॉर्म होते. ओके, आणि ही टेस्ट ट्यूब जर आपण पुन्हा बॉईल केली तर ती जी व्हॉल्युमिनस कलरलेस अशी जिलॅटिनियस पीपीटी आहे दॅट कन्वर्टेड इन टू द व्हाईट अँड फ्लोक्युलंट पीपीटी. ओके, मग ती व्हाईट अँड फ्लोक्युलंट पीपीटी जेव्हा आपण ऑब्झर्व करणार आहोत आफ्टर बॉइलिंग, सो दॅट इंडिकेट द गिवन पावडर इज द पेक्टिन. ओके, सो ह्या 2 केमिकल टेस्टवरून आपण त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. ओके, नेक्स्ट पार्ट इज युजेस ऑफ पेक्टिन.
So this pectin is used as an adsorbent in the treatment of diarrhea and as an hemostatic for the internal or external hemorrhages. ओके, सो पेक्टिन जे आहे ते ॲडसॉर्बंट म्हणून यूज केलं जातं. ओके, मग ॲडसॉर्बंट टाईपचे जे सबस्टन्स असतात ते काय करतात, त्यांच्या सरफेसला ते वॉटर जे आहे, वॉटर कंटेंट आहे, फ्लुइडी कंटेंट आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतात. ओके, सो त्याच्यामुळे डायोरियाला एक कंडिशन आहे की जिथे फ्लुइडी स्टूल फॉर्मेशन होतं, त्या कंडिशनमध्ये काय केलं जातं, पेक्टिन जर ॲडमिनिस्ट्रेट केलं गेलं तर जे काही एक्सेस फ्लुइड आहे स्टूलमधलं ते ॲब्झॉर्ब केलं जातं आणि मग नॉर्मल कन्सिस्टन्सीचं जे स्टूल आहे ते बॉडीमधून काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. ओके, सो जे फ्लुइडी कन्सिस्टन्सीचं डायरियामध्ये स्टूल फॉर्म होत होतं त्याची कन्सिस्टन्सी चेंज होणार आहे, ती नॉर्मल कन्सिस्टन्सी होणार आहे बाय यूजिंग द पेक्टिन ड्रग. ओके, देन इट्स ॲक्ट्स एज अन हिमोस्टॅटिक फॉर द इंटरनल अँड एक्सटर्नल हिमोरेजेस. ओके, सो इंटरनल ब्लिडिंग असेल किंवा एक्सटर्नल ब्लिडिंग असेल त्याच्यावर जर आपण पेक्टिन अप्लाय केलं तर इट्स ॲक्ट्स ॲज अन हिमोस्टॅटिक. ओके, हिमोस्टॅटिक म्हणजे काय, तर जे ब्लिडिंग होतं आहे ते स्टॉप करायचं काम हे पेक्टिन करणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे इंटरनल किंवा एक्सटर्नल ब्लिडिंगचे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये पेक्टिन जे आहे ते ॲज अन हिमोस्टॅटिक इफेक्ट शो करतं. ओके, म्हणजे ब्लड लॉस आहे तर तो स्टॉप करणार आहे. देन इट इज यूज्ड ॲज अन इमल्सिफाईंग एजंट, जेलिंग एजंट इन ॲसिड मीडियम अँड ॲज अन प्लाझ्मा सबस्टिट्यूट. ओके, सो प्लाझ्मा सबस्टिट्यूट म्हणून यूज केलं जातं, जेलिंग एजंट ॲसिड मीडियममध्ये ॲज अन जेलिंग एजंट म्हणून यूज केलं जातं आणि इमल्सिफाईंग एजंट म्हणून सुद्धा पेक्टिन यूज केलं जातं. ओके, सो इमल्सिफाईंग एजंट काय करणार आहेत, इमल्शन्स फॉर्म करणार आहेत. ओके, इन फूड इंडस्ट्री इट इज यूज्ड ॲज अन थिकनिंग एजंट फॉर द सॉसेस, जाम, केचप्स. ओके, सो फूड इंडस्ट्रीमध्ये जे डिफरंट सॉसेस बनवले जातात, जाम्स बनवले जातात, केचप बनवलं जातं, टोमॅटो केचप, त्याच्यामध्ये पेक्टिन यूज केलं जातं. ओके, सो पेक्टिन इज ॲज अन थिकनिंग एजंट. मग तुम्ही जामची कन्सिस्टन्सी बघितलेली आहे, केचपची कन्सिस्टन्सी बघितलेली आहे, जे डिफरंट सॉसेस असतात त्याची कन्सिस्टन्सी बघितलेली आहे, थिक अशी सेमी सॉलिड कन्सिस्टन्सी असते. ओके, सो दिस इज ड्यू टू दिस पेक्टिन ड्रग. ओके, देन इट इज एक्सटेन्सिव्हली यूज इन द कॉस्मॅटिक प्रिपरेशन. कॉस्मॅटिक प्रिपरेशन्समध्ये सुद्धा पेक्टिन जे आहे ते यूज केलं जातं बिकॉज इट पॉझेस द जेली फॉर्मिंग प्रॉपर्टी. त्याच्यामुळे डिफरंट जे फार्मास्युटिकल कॉस्मॅटिकचे प्रिपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये पेक्टिन यूज केलं जातं. पेक्टिन इज मोर स्टेबल इन ॲसिडिक मीडियम. सो पेक्टिन इन कॉम्बिनेशन विथ द जिलॅटिन हॅज बीन सजेस्टेड फॉर यूज ॲज अन एनकॅप्सुलेटिंग एजंट इन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन टू प्रमोट द सस्टेन रिलीज. ओके, सो सस्टेन रिलीजसाठी जे फॉर्म्युलेशन्स आहेत, जे कॅप्सूल्स किंवा जे काही प्रिपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये पेक्टिन जिलॅटिनसोबत यूज केलं जातं फॉर द एनकॅप्सुलेटिंग एजंट. ओके, सो एनकॅप्सुलेटिंग एजंट काय करणार आहेत, तर जे काही ड्रग मेडिकामेंट आहे त्याच्याभोवती कॅप्सूल फॉर्म करतात. ओके, आणि त्याच्यासाठी जिलॅटिन पेक्टिन एकत्र यूज केला जातं ॲज अन एनकॅप्सुलेटिंग एजंट इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दॅट सस्टेन रिलीज प्रिपरेशन्स. ओके, सो दीज आर द यूजेस फॉर द पेक्टिन. कोणते कोणते यूजेस बघितले आहेत, तर इन द ट्रीटमेंट ऑफ डायोरिया ॲज अन होमोस्टॅटिक फॉर द इंटरनल अँड एक्सटर्नल हिमोरेजेस. ऑल्सो इट इज यूज्ड ॲज अन इमल्सिफाईंग एजंट, जेलिंग एजंट अँड प्लाझ्मा सबस्टिट्यूट. फूड इंडस्ट्रीमध्ये थिकनिंग एजंट म्हणून यूज होणार आहे इन सॉसेस, जाम्स अँड केचप मॅन्युफॅक्चरिंग. डिफरंट कॉस्मॅटिक प्रिपरेशन्समध्ये सुद्धा यूज केलं जातं आणि ॲज अन एनकॅप्सुलेटिंग एजंट म्हणून यूज केलं जातं इन कॉम्बिनेशन विथ जिलॅटिन. ओके, सो दिस इज द यूजेस फॉर द पेक्टिन. ओके, सो इथे आपला आजचा पेक्टिन हा ड्रग कंप्लीट झालेला आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 ड्रग कंप्लीट केलेले आहेत, हायड्रस वूल फॅट, दॅट इज लॅनोलिन, येलो बीजवॅक्स अँड पेक्टिन. ओके, सो पेक्टिन म्हणजे काय हे इंट्रोडक्टरी पार्टसुद्धा आपण कवरअप केलेला आहे. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर बायोलॉजिकल सोर्स, सिनॉनिम, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, त्याचे केमिकल टेस्ट, त्यानंतर त्याची युजेस, अडल्ट्रंट्स, ह्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो आजचं लेक्चर मी इथे संपवते. जर आजच्या लेक्चरमधला कोणता पार्ट, कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.